भाजप आणि शिवसेना महायुतीचा विजयी संकल्प मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। भाजपा शिवसेना महायुतीचा शहर मध्य विधानसभा विजयी संकल्प मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी सोलापूर शिवसेना संपर्क प्रमुख तथा आमदार तानाजी सावंत, भाजपा राष्ट्रीय सदस्य रघुनाथ कुलकर्णी, महापौर शोभा बनशेट्टी, माजी महापौर किशोर देशपांडे, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश कोठे, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, गणेश वानकर, पुरुषोत्तम बर्डे, भाजपा जिल्हा प्रमुख शहाजी पवार, शहर प्रमुख प्राध्यापक अशोक निंबर्गी, शिवसेना शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका अस्मिता गायकवाड यांच्यासह भाजपा शिवसेना नगरसेवक व नगरसेविका व्यासपीठावर उपस्थित होत्या। प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। मराठा समाजासह धनगर समाजाला न्याय देण्याचं काम भाजपा सेना महायुतीनंच केलं आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना लाखोंच्या संख्येनं निवडून देण्याचं आवाहन सोलापूर शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा आमदार तानाजी सावंत यांनी केलं। आणि त्याच्यामुळे माझं तुम्हाला नम्र आव्हान आहे, ही लोक असेच टीकेचे राळ उठवणार। सेना असेल, भाजप असेल, आपी असेल, रासप असेल, शिवसंग्राम याच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करणार, एकमेकाला तोडा फोडा याचा प्रयत्न करणार। महेश विषयी भाजपला काहीतरी सांगणार, मग त्या भाजपच्या नेत्यांना महेश विषयी काहीतरी सांगणार, गणेश विषयी वेगळं बोलणार, आमच्या पुरुषोत्तम बर्डे विषयी काहीतरी वेगळं बोलणार, की जेणेकरून याच्यामध्ये कसं फाटत राहील, ह्याच्या पट्ट्या कशा होतील आणि मग ह्याचा फायदा आपल्याला कुठे मिळेल का, ह्या पद्धतीची भावना, या पद्धतीचा विचार म्हणजे डिवाइड अँड रूल ज्या पद्धतीचा प्रकार आहे त्या पद्धतीने आता शेवटचा प्रयत्न या सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे। मित्रांनो, आज सोलापूरच्या दोन्ही जागा भाजपच्या आल्याच जमा आहे। याचा 23 तारखेला आपण विजय आनंद साजरा करणारच आहोत। मानेची जागा सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय शिस्तीनं उमेदवार टाकला आणि त्या पद्धतीनं कमीत कमी आजच तुम्हाला सांगतो, सभा आपली सोलापूर मतदारसंघात आहे, भाकीत मी तुम्हाला माढा मतदारसंघाचं करतो, 1.5 लाख मतानं तो आपला उमेदवार विजयी होणार आहे। आणि सोलापूरचं तरी सांगायची गरजच नाही, व्होट बँकच आपली आहे। या सर्वांना कमळावरती शिक्का मारायची सवयच आहे, सवय फक्त त्या ठिकाणी नव्हती। आणि म्हणून माझ्या आपला तो परिवार आहेच एनडीएचा, याच्याशिवाय सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे आमच्या एनडीएच्या बाहेर आहेत ह्यांना सुद्धा जाहीर आवाहन करतो, कशाला आपलं मत वाया घालवता, विजयी उमेदवाराच्या पारड्यात मतदान करावं, त्याचे एक समाधान मिळेल। आणि म्हणून जाता जाता मी परत आपल्याला नम्र आवाहन करतो की देशामध्ये नरेंद्रभाई मोदीजींनी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी ज्या पद्धतीची कामं केलेली आहेत, जे अजून होणार आहेत, 19 ते 24 ह्यामध्ये जे कामाचा शेवटचा आकडा मिळेल त्याच्यानंतर मला वाटतं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेते संन्यास घेतल्याशिवाय राहणार नाहीत एवढं भाकीत करतो। आणि येणाऱ्या उद्याच्या 18 तारखेला कमळापूरचं बटन दाबून आपल्या उमेदवाराला प्रचंड मताने विजय करावं हे आवाहन करतो। यावेळी भाजपा राष्ट्रीय सदस्य रघुनाथ कुलकर्णी आणि शिवसेना जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। येत्या काळामध्ये पायाभूत सुविधांचं आम्ही केंद्र सुरू केलंय। या सोलापूर शहर आणि जिल्ह्याला 100 खाटांचं शहर आणि ग्रामीण रुग्णालय आम्ही सुरू केलेलं आहे। या सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही विचार केला तर तुम्हाला आम्हाला ज्यावेळेला विदेशी जायचं होतं त्यावेळेला पासपोर्ट घेण्यासाठी पुण्याला किंवा मुंबईला जावं लागायचं, पण पासपोर्ट केंद्र या ठिकाणी सुरू झालं आणि आम्हाला सहजपणे विदेशी जायला आता मुंबई किंवा पुण्याला पासपोर्ट घ्यायला जावं लागत नाही। तर आम्हाला रिपब्लिकन हाऊसच्या बाजूला पासपोर्ट केंद्र सुरू झालंय, आम्हाला घर बसल्या या ठिकाणी पासपोर्ट मिळतोय। म्हणून आम्ही मतं मागायला जातोय, आम्ही मतं मागायला जातोय। याचा अर्थ असा आहे की आम्ही केवळ दगड बसवले आणि 10 वर्ष दगड बसलेत असं नाहीये, तर भारतीय जनता पार्टी आणि सेनेचं जे सरकार आहे त्याचा आपण विचार केला तर आपल्याला मी निश्चित सांगू इच्छितो, 2 ते 2.5 वर्षापूर्वी माननीय नितीनजी गडकरींनी सोलापूर तुळजापूर एडची या चौपदरीकरणाचं भूमिपूजन केलं। सुमारे 27,000 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन धुळे सोलापूरला केलं होतं। ज्या कामाचं भूमिपूजन नितीन गडकरींनी केलं त्याच कामाचं लोकार्पण नरेंद्र मोदींनी महिनाभरापूर्वी पार्क मैदानावरून केलं। लक्षात ठेवा, हे पहिलं सरकार आहे, भूमिपूजनही आम्ही करतो आणि लोकार्पणही आम्ही करतो। त्यामुळे आमच्या सरकारला कुठल्याही विरोधकाला बोलायचा अधिकार नाही। काम आम्ही एवढं केलंय सोलापूरसाठी आणि त्यामुळे कुठेतरी आमचे विरोधक काही ना काहीतरी इकडे करून थोडीफार टीका करायचा प्रयत्न करतात।
महेशजी, मला तुमच्या गणेश वाणकरांनी परवा फोन केला आणि म्हणाले की रघुनाथजी, मला जरा 50,000 रुपयाची गरज आहे, देता का म्हणे. म्हणलं नाही रे बाबा. परत 2 दिवसांनी फोन केला, 50,000ची गरज आहे, देता का म्हणे. मी म्हणलं परत केव्हा करणार. तो म्हणला माझ्या खात्यामध्ये 72,000 रुपये आले की वाजासहित परत करणार. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी भाजपा सेना, युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.